हे गाइस, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तेजल अँड विशाल हिअर. तर Yes. आज आहे 16 डिसेंबर आणि माझा बर्थडे आज. माझ्या बायकोचा बर्थडे आज आणि व्लॉग होणार नाही असं होणार नाही Yes. आणि हा भारी होणार नाही असं पण होणार नाही. तर तेजलचा बर्थडे आहे तर सेलिब्रेट पण हा भारीच होणार आहे. सो तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. 12 आज वाजलेत. आज जे काय आहे ते सर्व तेजलच्या चॉईसने होणार. तेजलला जे जे करायचं ते सर्व आज होणार आहे. सर्व विशेष कम्प्लीट करायच्यात. तर आज मी तिला बोललोय की तू जे आज म्हणशील ते आपण सर्व करायचंय. मी तुला नाही म्हणणार नाही कशासाठी. तू सांग आता फर्स्ट थिंग आपल्याला काय करायचं. पहिल्यांदा आपण जाऊयात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. येस, तर आता आम्ही सिटीमध्ये जाऊ पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेऊ. तेजल तुला हॅपी बर्थडे. थँक्यू. अशीच तू हॅपी राहा Thank आणि you. आपल्या दोघांची जोडी अशीच राहू दे. तू असल्यावर मी नेहमी हसतच राहणार आहे. आधी मी माझ्या घरातल्या देवांची मस्त पूजा केली सकाळी उठून आणि आता जाताना पुन्हा एकदा दर्शन घेते, त्यांचा आशीर्वाद घेते आणि मग पुढच्या दिवसाला सुरुवात करते. हाच तो जो ग्लास आहे. माझा फिक्स झालाय आणि मला खूप आवडतं याच्यातून पाणी प्यायला. 1/2 लिटर वॉटर याच्यामध्ये बसतं आणि तेजल हा सर्व कम्प्लीट पिते. येस. आणि कंटिन्यू मी एवढं पाणी तेजल पित तुला तो असते. पुरतोय का? पुरतोय आणि तरी पण इथे विशालनी हे जग भरून ठेवलाय. म्हणजे जेवताना कधी कधी तो पण संपून जातो, मग पुन्हा मला तो फील करावा लागतो. चांगलं आहे, पण पाणी पिणं चांगली गोष्ट आहे. Yes. तेजल अगं तुला किती वेळ लागेल? तू आता नेल पेंट चालू केली लावायला. येस गाईज, पाणी पिऊन झाल्यानंतर मी हात बघितला तेव्हा मला कळलं की मी नेल पेंटच अप्लाय केली नाहीये. सो मी नेल पेंट लावते. ऍक्च्युली मला इतकं आवडत नाही नेल पेंट वगैरे लावायला, पण काही खास फंक्शन असेल तर छान वाटतं, त्यामुळे मी अप्लाय करते. 5 मिनिटात होईल माझं. ओके, टेक युअर टाइम आणि बेबी. हा ड्रेस मी काढून ठेवलाय. संध्याकाळी आम्ही जेव्हा जाऊ डिनर डेटला तेव्हा मी तो वेअर करणार आहे बर्थडे पार्टीला. तेजल्स बर्थडे. नेल पेंट लावून झालेली आहे. चलो, फायनली माझं सगळं झालेलं आहे अँड दिस इज माय टुडेज आउटफिट. हा मी ट्रॅडिशनल ड्रेस वेअर केलाय. विशालचा लुक पाहू शकता तुम्ही. वाव, बर्थडे कोणाचा आहे? तेजलचा. तू का आवरले एवढं? माझ्या बायकोचा बर्थडे, मला आवडलंच पाहिजे. चलो. आज मी हा ब्राऊन गॉगल वेअर करतोय. चांगला दिसतो त्याचा. ओके, चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. श्रीमंत दगडूशेठ गणपतीवर माझी खूप श्रद्धा आहे आणि जेव्हा पण असे काही चांगले मुवमेंट असतात तर तेव्हा मी नक्कीच बाप्पाचं दर्शन घ्यायला जाते आणि बाप्पापासूनच सुरुवात करते. खूप छान वाटतं बाप्पाचं दर्शन घेऊन. खूप पॉझिटिव्हिटी येते आणि पीसफुल वाटतं. विशाल पाहू शकता, ही इज बिझी इन ड्रायव्हिंग. लिटल बिट ट्रॅफिक, सो आय हॅव टू फोकस ऑन माय ड्रायव्हिंग. आणि आता मी थोड्याच वेळात पोहोचू, मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि अजूनही मला गिफ्ट दिलेलं नाहीये. कधी मिळणार आहेस मला गिफ्ट? जाऊयात ना आता, पहिलं दर्शन करूयात त्यानंतर मग तुझं गिफ्ट घेण्यासाठी जाऊया. येस. हा आहे शनिवार वाडा आणि इथे सूर्य हॉस्पिटल आहे. इथून जस्ट 5 to 10 मिनिट्समध्ये 5 मिनिट्समध्येच माझं घर आहे मम्मीचं. आणि लग्नाच्या आधी विशाल मला इथे घ्यायला यायचा बर्थडे वगैरे असल्यावर. हो, 2 व्हीलर असायची त्यावेळी. इथून आतमध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि आता आम्ही कार पार्क करणार आहे आमची. तर मी पार्किंग केलेली आहे कार. 70 रुपीज फॉर 1 hour. इथे पार्क करतो आणि ही पार्किंग जी आहे ही नवीनच पार्किंग आहे, Yes. आत्ताच झालेली. मंडईमध्ये नाहीये. तुम्हाला बाहेर उतरते आणि मी दाखवते. मी गाईस, ही जी पार्किंग आहे तर इथे दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिरच्या बॅक साईडलाच ही पार्किंग आहे. सो मंडई पुढे राहिली आणि त्याच्या अलीकडेच आहे ही पार्किंग. जर तुम्ही पण सिटीमध्ये आलात तुळशीबागेमध्ये किंवा बाप्पाच्या दर्शनाला तर तुम्ही इथे पार्किंग करू शकता. आणि मी तिकडे कार पार्क करतोय. आता मी मस्तपैकी जातो आणि दर्शन घेतो.
गाईज बड्डे आहे माझा आणि इकडे शॉपिंग चालू आहे विशालची ॲज युजल. विशालची शॉपिंग झालेली आहे आणि आता मला मस्तपैकी काका हलवाईची सुरळीची वडी खायची इच्छा झाली आहे. मस्तपैकी सुरळीची वडी खाणार आहे. वरती जातो आणि वरती बसून खातो. स्वीट खायचंय का तुला काय? नको स्वीट नको मला. वरती जाईपर्यंत पण कंट्रोल नाही झालं. मी एक खाऊन टाकली वडी. अरे वा वा, खूपच छान लागते. पूर्ण मेल्ट होतो. विशालनी घेतलेली आहे लस्सी. मँगो लस्सी तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच भारी मस्तानी सारखी लागते. आता तेजल व्हॉट इज नेक्स्ट? नेक्स्ट गिफ्ट बर्थडे गिफ्ट. हे गाईज तर आता मी आलेली आहे फायनली माझं बड्डे गिफ्ट घ्यायला. विशाल कार पार्क करायला गेला आहे आणि मी आलेली आहे रांका ज्वेलर्समध्ये. कोकणे चौकात आहे हे. सो आतमध्ये जाते आणि जे आवडतंय ते घेते. आणि हे ब्लश पाहू शकता तुम्ही. फायनली तेजलला काहीतरी आवडलंय. खूप खुश आहे ती. तेजल तू कधी दाखवते त्यांना? दिवस फिरले आणि फायनली मला मिळालेलं आहे जसं मला हवं होतं तसं. आणि त्यांना संध्याकाळी दाखवू ना आपण रेडी वगैरे होऊन मस्तपैकी. हो. आणि हे डायमंड सेक्शनमध्ये मी तर मग गेस करा तोपर्यंत. डायमंडचंच मी काहीतरी घेतलं आहे पण काय घेतलं ते तुम्हाला मी पुढे दाखवते. मला जशी हवं होतं ना तसंच मिळाले. मी खूप दिवसापासून हे शोधतच होते आणि मला हे घ्यायचंच होतं. पण आधीच मी वेगवेगळं काय काय घेत बसले गोल्डमध्ये. पण मला हे डायमंडचं पाहिजेलच होतं आणि ते मला मिळाले. थँक्यू विशाल. येस, यू आर वेलकम. गिफ्ट घेतला आणि त्यांनी आम्हाला असे फ्लावर्स दिलेत. बुके दिलाय. फोटो वगैरे घेतले आमच्यासोबत. किती सुंदर आहेत फ्लॉवर. सो येस, खूप छान असतात त्यांच्या डिझाईन्स. जर तुम्हाला सुद्धा गोल्डमध्ये किंवा डायमंडमध्ये काही घ्यायचं असेल तर तुम्ही कोकणे चौकमधलं जे रांका आहे तर तिथे येऊन तुम्ही व्हिजिट करून घेऊ शकता. खूप छान वेलकम केलं आमच्या दोघांचंही मस्त फ्लावर्स देऊन. सो येस, थँक्यू रांका. आता आम्ही जातो घरी आणि घरी गेल्यानंतर ना थोडं फ्रेश वगैरे होतो. ज्यूस वगैरे घेतो आणि मग संध्याकाळी मस्त मी रेडी होणार आहे. मेकअप वगैरे करणार आहे. आता जस्ट सिम्पल आहे मी. पण तुम्हाला संध्याकाळचा माझा लुक पाहायचा असेल तर व्लॉग कंटिन्यू करा. काय गिफ्ट दिले तर हा विशाल तुम्हाला तिथेच वेअर कर मध्ये. तिथेच तुम्हाला कळेल. आम्ही थांबलेलो आहोत नारळ पाणी घ्यायला. फास्टमध्ये आता मी नारळ पाणी पिणार आहे आणि मग नंतरनं जाणार आहे. कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळेलच. गाईज नारळ पाणी खूप छान असतं. तुम्ही डेली किंवा अल्टरनेट डेज नारळ पाणी घेऊ शकता. खूप हायड्रेशन लेवल असते नारळ पाणीमध्ये. सो आम्ही डेली किंवा अल्टरनेट डेज नारळ पाणी घेतच असतो. व्लॉग बनवला होता आम्ही. सनडाऊनर डेटला गेलो होतो आणि त्यामध्ये मी विशालला बोलले पण होते की मला हे गिफ्ट हवंय म्हणून बड्डेला. तर तेच गिफ्ट घेतलंय आणि जे आमचे डेली व्लॉग पाहतात तर त्यांना कळालंच असेल की काय गिफ्ट आहे. अँड थँक्यू सो मच तुम्ही कमेंट्स केल्या. हे गाईज, आम्ही मस्तपैकी रेडी झालोय. तेजलने खूप छान असा ब्ल्यू ड्रेस वेअर केलाय. खूपच छान दिसते तेजल. डिनर करायला जाणार आहे आणि तिथेच मस्तपैकी केक कटिंग करणार आहोत. काय गिफ्ट दिलंय ते सुद्धा तुम्हाला तिथेच कळेल. हो, ते तर इम्पॉर्टंट आहे. खूप छान असं गिफ्ट मिळाले तेजलला. येस, आणि विशाल पण खूप छान दिसतोय. हँडसम दिसतोय. हे पहा, माय ब्युटिफुल वाईफ. खूप छान असा ब्ल्यू ड्रेस तिने वेअर केलाय आणि खूप सुंदर दिसतेस तेजल तू. थँक्यू. हॅपी बर्थडे बेबी. थँक्यू. आणि हा जो ड्रेस आहे तर हा मी सावना ॲपवरून घेतलेला आहे. जर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर मी याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली देईलच. नंतर मला क्वेश्चन्स येतात, कमेंट्स येतात की ड्रेस लिंक. तर त्याच्या आधीच मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये या ड्रेसची लिंक देईलच. तर तुम्ही तिथून बाय करू शकता. ॲज यू कॅन सी विशाल, वाव, यू लुक व्हेरी हँडसम. थँक्यू. शर्ट मध्ये डोले शोले मला दिसतात. ऍक्च्युली चेन घालायला आवडत नाही पण तेजल बोलली की तुला छान दिसते त्यामुळे मी वेअर केलं. येस,
फॉर्मल वरती छान दिसते. हो. विशाल घालत नाही पण मला आवडते, कधी कधी फॉर्मल वरती कसा मस्त look वाटतो हा वाटतं. तेजल तुला? नाईस. तुला मॅच झालाय का? येस गाईस, तुम्ही पाहू शकता माझा मेकअप लुक. मी आता फुल मेकअप केलेला आहे. याला तुम्ही HD मेकअप पण बोलू शकता. पण मी हा जो मेकअप केलाय तो जस्ट हाफ ॲन आवरमध्ये केलाय. हो ना विशाल? हो. सकाळी मी एकदम सिम्पल होते, आता प्रॉपर मी सर्व यूज केलंय, फाउंडेशन वगैरे. आणि कशी दिसते मी, कसा झालाय माझा मेकअप, कसा वाटतोय लुक, तर ते सुद्धा सांगा. येस गाईज, आणि लवकरच मी माझा मेकअप ट्युटोरियल तुमच्यासोबत शेअर करेल, कोणते प्रोडक्ट्स यूज करते काय. आणि तुम्ही पण असं फंक्शन असेल तर रेडी होऊ शकता. इतके तेजल, काही ऍक्च्युली मी तुला कमेंट आली होती Yes. की तू मेकअप कसा करते, तर ते सांग. येस, आज खूप धावपळ होती, नाहीतर मी आजच केला. 30 to 45 मिनिट्स मध्ये मी माझं रेडी केलेलं आहे फुल लुक. सो चलो जाऊयात. येस, चलो. गाईज ॲक्च्युली आम्हाला शूट करायचं होता लवकर जाऊन सनलाईटमध्ये, पण काही timeच आवरेपर्यंत खूप लेट झाला. पण ठीक आहे, आता पाहूयात. नाईट मोडमध्ये छान आले फोटोज, तर ठीक आता आहे. तिथेच जे काय येतील ते येतील फोटो. डिझेल संपलेला आहे, आपण आधी डिझेल भरूयात आणि मग पुढे जाऊयात. ठीक प्रॉब्लेम आहे. नको पुन्हा. खूप कमेंट्स येतात आम्हाला की तुमचे व्लॉग्स छान असतात, तुम्ही वेगळं काहीतरी करताय, तर ते आवडते आम्हाला बघायला. असे पॉझिटिव्ह कमेंट्स पाहून खूप छान वाटतं. आणि टच वूड, अजूनही आम्हाला एक पण निगेटिव्ह कमेंट नाही आहे, सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. आणि असंच आमच्या दोघांवर तुमचं प्रेम असू द्या, आणि आम्ही प्रत्येक कमेंट रीड करत असतो. अजून तुम्हाला आमचे कोणते व्लॉग्स पाहायला आवडतील तर ते पण सांगा, आम्ही नक्की प्रयत्न करू ते बनवायचे. अँड येस, आमच्या दोघांची केमिस्ट्री कशी वाटते ते सुद्धा सांगा. व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करत राहा. तुमचे कमेंट्स पाहून आम्हाला एक एनर्जी येते, पॉझिटिव्ह वाटतं, आणि अजून नवीन नवीन व्लॉग तुमच्यासाठी बनवूशी वाटतात. सो लोकेशन आलेलं आहे, आता जाऊयात आणि पाहूयात कसं आहे पुढचं लोकेशन. गाईज, आम्हाला जिथे जायचं होतं तर त्याचं नाव नाही आम्ही सांगणार, पण ते आम्हाला अजिबात आवडलं नाही आहे. जस्ट आम्ही एंटर केलं आणि परत एक 5 मिनिट्समध्येच बाहेर आलो आहे. आता पुन्हा सर्च करतो कुठलं तरी छान, आणि मग तिथे जातो. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं, कधी कधी तसं नसतं, कधी कधी तसं असतंही. छान असतं ते, पण कधी कधी ते फसतं पण तो प्लॅन. तर आता आम्ही दुसरीकडे आलो आहे, रिव्हर डेकला, जिथे आम्ही आधीसुद्धा आलो होतो. पण ते आम्हाला खूप आवडतं, म्हणजे आमचं वन ऑफ द फेवरेट रेस्टॉरंट आहे ते. सो जाऊयात तिकडे, आलेलं आहे ते रिव्हर डेक रिसॉर्ट. हे जे रेस्टॉरंट आहे तर ते रिव्हर साईड आहे. सो खूप छान आहे, तुम्हाला पण कळेलच. फायनली वी हॅव रीच टू रिव्हर डेक रिसॉर्ट, आणि हे पाहू शकता. इथून पण खूप आतमध्ये आहे. Yes. आणि आम्ही आमची कार तिकडेच पार्क केली. त्यांचं सेटल येईल आता आम्हाला घेण्यासाठी, तर तुम्ही पहा, खूप भारी खूप छान आहे. अरेंजमेंट आहे. कधी आलो त्याच्याला आपण इथे, आय थिंक 4 months बिफोर. आणि लास्ट मोमेंटला आम्हाला प्लॅन चेंज करावा लागला. पाहिलं होतं कॅफे किंवा रेस्टॉरंट, ते अजिबात चांगलं नव्हतं, त्याच्याला नाही आवडलं. आणि So हे we आमचं decided to वन ऑफ come द here. मोस्ट फेवरेट आहे. कधी कंटाळा आला, आम्हाला सुचलं नाही कुठे जायचं, तर आम्ही डायरेक्टली इथे येतो. शटल्स आहेत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the things you never show, there are हे सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत इथे करण्यासाठी. things I want to know. Secrets स्टे पण करू शकता. in your heart so slow. But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. Losing almost all my energy. It's getting hard to talk to you, and I'm the only one who speaks. It's
व्हाईट आहे त्याच्यात पूर्ण. त्याची आईज खूप भारी आहेत आईज. खूपच थंडी. रेस्टॉरंट कसं होतं? रेस्टॉरंट वॉज व्हेरी नाईस, ॲम्बियन्स वॉज गुड, टेस्ट वॉज गुड, ओव्हरऑल मजा आली. व्हेरी गुड. खूपच रोमॅन्टिक बर्थडे सेलिब्रेशन झालं ते. ॲज युजल. आणि गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला? गिफ्ट तर खूप छान आहे. गाईज आम्ही गाडीमधला हीटर चालू केलाय, खूपच थंडी वाजतीये. हा ना, जेवल्यानंतर ना खूपच थंडी वाजली येस, तिथे. थांब जरा इथेच थांब, मी इथेच बोलते. आणि गाईज तुम्ही गिफ्ट पाहू शकता. ओहो, डायमंड रिंग. येस. तुम्ही कमेंट केली होती डायमंड रिंग घ्या म्हणून, आणि त्याच्यामुळे मला ही घ्यावी लागली. एकच Yes. कमेंट आली होती आणि त्यामुळे मला घ्यावं लागलं. त्या ती जी कोणी होती जिने कमेंट केली होती की विशाल तू डायमंड रिंग घे, तर तिच्यामुळे विशालने मला ही रिंग घेतलेली आहे. अँड थँक्यू सो मच तुला पण, आणि थँक्यू सो मच माय बेबी. रिंग मला एक 2 to 3 years ॲगोच घ्यायची होती, Yes. पण काही ना काही चालू होतं. पण खूपच छान वाटते, तुम्ही पाहू शकता. आणि ही तुला सूट होती. आय हॅव ओनली वन वाईफ. प्रत्येक वर्षी तो एव्हरी आणि इयर तो माझा बर्थडे एज आय सेड आमची लाडाची बायको आहे ही. अरे त्यामुळं- बापरे. त्यामुळे बर्थडे छान करावाच लागतो त्याचा. ओव्हरऑल खूप मजा आली, आणि हा बर्थडे माझ्यासाठी खूप बेस्ट आहे. मला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. प्लीज कमेंट करत जा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल. लविंग. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय बाय. बाय. तुझी रिंग दाखव पुन्हा एकदा. येस. वाव. थँक यू बेबी.